नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की वोटर आयडी कार्ड करेक्शन म्हणजेच मतदान कार्डवरचे तुझं जे नाव असेल किंवा जेंडर असेल किंवा जन्मतारीख असेल किंवा पत्ता असेल, मोबाईल नंबर असेल किंवा फोटो अपडेट करायचा असेल, हे आपल्याला चेंज कसं करायचं म्हणजेच आपल्याला यामध्ये करेक्शन कसं करायचं आणि ते पण तुम्ही तुमच्या मोबाईलवरून हे जे करेक्शन आहे ते करू शकता। फक्त 5 ते 6 मिनिटांमध्ये तुमचं जे करेक्शन आहे ते होणार आहे। त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठी एकदम महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण आपण एकदम स्टेप बाय स्टेप हे जे करेक्शन आहे ते कसं करायचं या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे। आणि हे जे तुम्ही करेक्शन करणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मतदान यादीमध्ये सुद्धा तुमचे जे नाव आहे ते डायरेक्टली करेक्शन होऊनच येणार आहे। त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही पूर्ण बघा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ आपण घेऊनच असतो। चला तर सुरू करूया। सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मोबाईल मधलं जे प्ले स्टोर आहे ते काय करायचं तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। प्ले स्टोर ओपन झाल्यानंतर यामध्ये सर्च करायचं आहे ECI नेट ही ॲप्लिकेशन जी आहे ती काय करायची तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायची आहे। ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर ती ॲप्लिकेशन तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे। ही ॲप ओपन झाल्यानंतर वर दिलेल्या 3 लाईनवर आपण काय करायचे क्लिक करायचे, त्यानंतर प्रोफाईल या पर्यायावर क्लिक करायचे। आता जर तुमचं ऑलरेडी अकाउंट या ॲपवर असेल तर तुम्ही काय करा, डायरेक्टली मोबाईल नंबर टाकून तुमचं जे अकाउंट आहे ते लॉग इन करून घ्या। पण जर तुमचं अकाउंट नसेल तर न्यू युजर या पर्यायावर क्लिक करा। त्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथे टाका आणि सेंड OTP या पर्यायावर क्लिक करा। आता तुम्ही जसं सेंड OTP या पर्यायावर क्लिक करसाल तुम्हाला काय करायचं, अगोदर तुमचं जे पहिलं नाव आहे ते नाव तुम्ही काय करायचंय टाकून घ्यायचंय आणि खाली आल्यानंतर तुम्हाला तुमचं जे आडनाव आहे म्हणजे सरनेम तुम्हाला काय करायचंय टाकून घ्यायचंय। जो OTP तुमच्या मोबाईल नंबरवर आला आहे तो OTP टाकून तुम्ही काय करायचंय सबमिट या पर्यायावर क्लिक करायचंय। आता तुम्ही बघू शकता युजर क्रिएटेड सक्सेसफुली, आता तुमची जी प्रोफाईल आहे ती काय आहे तयार झालेली आहे। आता तुम्हाला काय करायचंय, पुन्हा तोच मोबाईल नंबर इथे टाकून तुम्हाला काय करायचंय सेंड OTP या पर्यायावर क्लिक करायचंय, कारण आपल्याला आता लॉग इन करायचंय। तर पुन्हा एक OTP येईल, तो OTP तुम्ही काय करायचं इथं टाकून घ्यायचा आहे। OTP टाकून घेतल्यानंतर तुम्हाला लॉग इन या पर्यायावर पुन्हा काय करायचंय क्लिक करून द्यायचंय। आता तुम्ही बघू शकता की तुमची जी प्रोफाईल आहे ती लॉग इन झाली आहे। आता आपल्याला काय करायचंय, आपलं जे वोटर आयडी कार्ड आहे त्याच्यामध्ये आपलं नाव चेंज करायचं। आपल्याला काय करायचं, आता वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म याच्यावर क्लिक करायचंय। आता याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे बघा तुम्हाला फॉर्म नंबर 6 दिसेल, फॉर्म नंबर 7। आता आपल्याला काय करायचंय, आपल्या मतदान कार्डमध्ये करेक्शन करायचे। आपल्याला काय करायचंय फॉर्म नंबर 8 यावर काय करायचंय क्लिक करायचंय। आता यामध्ये तुम्हाला काही नाही करायचं, डायरेक्टली खाली यायचंय आणि लेट स्टार्ट यावर काय करायचंय क्लिक करायचंय। आता तुम्ही जसं लेट स्टार्ट यावर क्लिक करसाल तसं तुम्हाला इथे विचारेल आय हॅव वोटर आयडी कार्ड, म्हणजे जे पहिला पर्याय आहे त्याच पर्यायावर तुम्हाला काय करायचंय क्लिक राहू द्यायचंय आणि नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करायचे। आता तुम्ही जसं नेक्स्ट पर्यायावर क्लिक करसाल त्यामध्ये तुम्हाला इथे काय करायचं, तुमचा जो वोटर आयडी नंबर आहे तो तुम्हाला काय करायचं इथं टाकून घ्यायचा आहे। वोटर आयडी नंबर टाकल्यानंतर इथं तुमचं जे राज्य असेल ते राज्य तुम्हाला काय करायचंय सिलेक्ट करून घ्यायचे। त्यानंतर फॅच डिटेल्स यावर क्लिक करायचंय। त्यानंतर वी हॅव फाउंड दिस रेकॉर्ड, म्हणजे आपलं जे वोटर आयडी कार्ड आहे ते काय झालेलं आहे फाउंड झालेलं आहे। आपलं काय करायचं आहे, पुन्हा खाली दिलेलं आहे प्रोसीड ऑप्शन, त्या प्रोसीड ऑप्शनवर आपलं काय करायचंय क्लिक करून द्यायचंय। जसं तुम्ही प्रोसीड ऑप्शनवर क्लिक करसाल यामध्ये तुमची सगळी जी डिटेल्स आहे ती तुम्हाला यामध्ये बघायला भेटणार आहे आणि तुम्ही एकदा ही डिटेल्स जी आहे ती बरोबर आहे का ते एकदा पूर्णपणे चेक करून घ्या, म्हणजे तुमचं नाव जे आहे का ते एकदा बरोबर चेक करून घ्या। त्यानंतर तुम्हाला काय करायचंय खाली स्क्रॉल करून घ्यायचंय आणि पुन्हा नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करायचंय। आता बघा आपल्याला इथं आपलं जे नाव आहे ते काय करायचं आपल्याला चेंज करायचंय। आता यामध्ये तुम्हाला काही क्लिक करायचं नाहीये, खाली यायचंय, फक्त खाली यायचंय, इथे सगळं बरोबर आहे का ते बघायचंय। त्यानंतर पुन्हा काय करायचंय खाली यायचंय, इथं फक्त आपल्याला आपला जो आधार नंबर आहे तो आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकून घेतल्यानंतर त्यानंतर खाली तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर काय करायचं तुम्ही एंटर करून घ्यायचा आहे। इथे तुम्हाला काय करायचंय नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करायचंय। आता इथं आल्यानंतर आपलं काय करायचंय, आपलं जे करेक्शन आहे ते करायचंय। आपला तर आपला दुसरा पर्याय जो आहे तो निवडायचा आहे, करेक्शन ऑफ एंट्रीज इन एक्झिस्टिंग एनरोल, म्हणजे तुमचं जे ऑलरेडी मतदान कार्ड आहे ते आपल्याला काय करायचंय चेंज करायचे किंवा त्याच्यामध्ये काहीतरी बदल करायचा आहे। तर दुसरा पर्याय आपला निवडायचा आहे, त्यानंतर नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करायचंय। आता तुम्ही जसं नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करसाल यामध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन दिलेले जाईल। यामध्ये तुम्ही नेम चेंज करू शकता, जेंडर चेंज करू शकता, तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे ती चेंज करू शकता, रिलेशन टाईप जे आहे ते चेंज करू शकता, रिलेशन नेम जे आहे ते चेंज करू शकता, यामध्ये तुम्ही ऍड्रेस चेंज करू शकता, मोबाईल नंबर चेंज करू शकता आणि फोटो देखील चेंज करू शकता। आपलं काय करायचं, आपलं जे नाव आहे ते नाव आपलं काय करायचंय चेंज करायचं आणि मोबाईल नंबर जो आहे तो मोबाईल नंबर देखील आपल्याला चेंज करायचा। बाकी फोटो वगैरे सगळं तसं राहू द्यायचंय।
आता आपण जर सगळे याला क्लिक केलं तर चालतं का? तर चालत नाही. फक्त यामध्ये आपण कोणतेही 4च जे एंट्रीज आहे ते चेंज करू शकतो. म्हणजे 4च पर्याय आपण कोणते ना कोणते निवडून ते चेंज करू शकतो एका टायमिंगला. आपल्याला काय करायचं, फक्त 2च सध्या चेंज करायचे. एक तर आपला मोबाईल नंबर चेंज करायचा आहे आणि त्यानंतर दुसरं म्हणजे आपल्याला आपलं जे नाव आहे ते काय करायचंय, चेंज करायचंय. तर या दोन्हीवर पर्यायावर क्लिक करून मी काय करतो, नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करतो. आता बघा, जसं तुम्ही नेक्स्ट या पर्यायावर क्लिक केला असेल तसं इथे काय करायचं, आपला जो आधार कार्ड आहे म्हणजे आपलं जे आधार कार्ड आहे त्या आधार कार्डवरचं एकदम बरोबर तेच नाव इथं काय करायचंय, टाईप करून घ्यायचंय. आता जसं तुम्ही इथं वर इंग्लिशमध्ये नाव टाकसाल तसं तुम्हाला इथं खाली जे आहे ते नाव मराठीमध्ये म्हणजेच आपल्या रिजनल लँग्वेजमध्ये ते येऊन जाणार आहे. आता खाली आल्यानंतर काय करायचंय, सरनेम टाकायचंय. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा इथं तुमचं नाव टाकता पहिलं नाव म्हणजे तुमचं जे फर्स्ट नेम टाकतात त्यालाच थोडं एक स्पेस देऊन तुम्हाला काय करायचंय, तुमच्या वडिलाचं नाव जे आहे ते तुम्हाला टाकून घ्यायचं आणि खाली फक्त काय करायचंय की याच्यामध्ये तुम्हाला तुमचं सरनेम आहे म्हणजेच आडनाव आहे ते काय करायचंय, टाकून घ्यायचं. पण तुमच्या जे फर्स्ट नेम आहे त्यामध्ये तुम्हाला तुमच्या नावासोबत तुमच्या वडिलाचं देखील नाव टाकायचं. म्हणजे फक्त एक स्पेस देऊन तुम्हाला नाव टाकून घ्यायचंय. आता खाली आल्यानंतर बघा, तुमचं जे नाव आहे ते पुन्हा तुम्हाला काय होईल, मराठीमध्ये इथं येऊन जाणार आहे. आता यामध्ये तुम्हाला काय करायचं, खाली डॉक्युमेंट कोणतं द्यायचं आहे, तुमचं जे आधार कार्ड असेल ते तुम्ही इथं देऊ शकता. प्रूफ फॉर चेंज ऑफ नेम म्हणजे नाव चेंज करण्यासाठी डॉक्युमेंट कोणतं देणार, मी काय करणार आहे, आधार कार्ड देणार आहे. तुम्हाला काय करायचं, इथं क्लिक टू अपलोड यावर क्लिक करून गॅलरीमध्ये किंवा तुमचं डिजिटल डॉक्युमेंट असेल ते तुम्हाला निवडून घ्यायचं आहे आणि तो जो डॉक्युमेंटचा फोटो असेल तो तुम्हाला काय करायचा, इथं अपलोड करून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला काय करायचा, इथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर व्हेरीफाय या पर्यायावर क्लिक करायचं आहे. आता तुम्ही मोबाईल नंबर व्हेरीफाय करताना तुमचा जो मोबाईल नंबर आहे त्यावर एक ओटीपी जाणार आहे. तो ओटीपी तुम्ही इथे काय करायचं आहे, एंटर करून घ्यायचा आहे. आता तुम्ही जसं ओटीपी टाकून घ्याल त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, व्हेरीफाय या पर्यायावर क्लिक करायचंय. तुम्ही बघू शकता आपला जो मोबाईल नंबर आहे तो आता व्हेरीफाय झालेला आहे. आपल्याला काय करायचंय, पुन्हा नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करायचंय. आता यामध्ये आपल्याला काय करायचंय, आपलं जे नाव होतं ऍप्लिकेशन नेम इथे एकदा चेक करून घ्यायचंय आणि बरोबर नसेल तर इथे काय करायचं, आपलं जे नाव आहे ते काय करायचं, आपल्याला बरोबर करून घ्यायचंय. आणि त्यानंतर आपण जिथून फॉर्म भरतोय तिथल्या प्लेसचं नाव म्हणजे तिथल्या जागेचं नाव, जो पण जिल्हा असेल किंवा जो तुमचं गाव असेल त्या गावाचं नाव टाकून तुम्हाला काय करायचंय, डन करायचंय. आता इथे आता पुन्हा तुमची जी पूर्ण डिटेल्स आहे ती डिटेल्स आता काय करायची, तुम्ही इथं चेक करून घ्यायची आहे. डिटेल्स चेक करून घेतल्यानंतर तुम्हाला खाली यायचंय आणि ई साइन अँड सबमिट या पर्यायावर क्लिक करायचंय. आता कंटिन्यू टू ई साइन या पर्यायावर तुम्हाला काय करायचंय, क्लिक करायचंय. ही ई साइन तेव्हाच तुमचं बरोबर होणार आहे जेव्हा तुमचं नाव म्हणजे तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये टाकलेलं नाव आणि आधार कार्डवरचं जे नाव आहे ते सेम असेल तेव्हाच ही ई साइन जी आहे ती व्हेरीफाय होणार आहे. नसल्यास ही जी ई साइन आहे ती तुमची व्हेरीफाय होणार नाही. त्यामुळे जे तुमच्या आधार कार्डवर नाव व्हेरीफाय असेल तेच तुम्ही टाकून इथं काय करा, करेक्शन करून घ्या. आता तुम्हाला काय करायचंय, इथे तुमचा आधार नंबर काय करायचंय, टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकून घेतल्यानंतर गेट ओटीपी या पर्यायावर तुम्हाला काय करायचंय, क्लिक करून द्यायचंय. जसं तुम्ही गेट ओटीपी या पर्यायावर क्लिक करसाल तसं तुमच्या जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक ओटीपी जाणार आहे. तो ओटीपी तुम्हाला काय करायचा, इथं टाकून घ्यायचा आहे. ओटीपी टाकून घेतल्यानंतर हा जो कन्सर्न आहे तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे. त्यानंतर सबमिट या पर्यायावर तुम्हाला काय करायचंय, क्लिक करायचंय. आता तुम्ही बघू शकता आपलं जे ऍप्लिकेशन आहे ते सक्सेसफुली सबमिट झाला आहे आणि आपला रेफरन्स नंबर जो आहे तो मिळाला आहे. आता आपल्याला हा जो रेफरन्स नंबर आहे तो काय करायचा, एकदा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आहे किंवा कुठेतरी तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे. कारण आपला हा जो रेफरन्स नंबर आहे तो आपला कामी येणार आहे. यानंतर आपला ओके या पर्यायावर काय करायचंय, क्लिक करून द्यायचंय. जसं तुम्ही ओके या पर्यायावर क्लिक करसाल आता बघा आपल्याला रेफरन्स नंबर मिळाला होता म्हणजे आता आपलं जे वोटर आयडी कार्ड आहे त्याचं स्टेटस जे आहे ते नेमकं चेक कसं करायचं. तर बघा ओके केल्यानंतर इथं ट्रॅक युअर ऍप्लिकेशन हा पर्याय दिसतोय. या पर्यायामध्ये आपला जो रेफरन्स नंबर आहे तो काय करायचा, आपल्याला इथं टाकून घ्यायचा. त्यानंतर ट्रॅक स्टेटस यावर क्लिक करायचंय. जसं तुम्ही ट्रॅक स्टेटसवर क्लिक करसाल तसं तुम्हाला यामध्ये बघा तुमचं नाव दिसेल आणि तुमचं जे वोटर आयडी कार्डचं जे स्टेटस आहे ते BLO अपॉइंटेड होईल. त्यानंतर फिल व्हेरीफाय होईल आणि त्यानंतर आपल्याला कळेल की ही जर माहिती आपण बरोबर टाकली असेल किंवा आपण जर फॉर्म बरोबर भरला असेल तर हे काय होईल, अप्रूव्ह होईल म्हणजेच ऍक्सेप्टेड होईल. किंवा जर काही माहिती चुकली असेल तर ते रिजेक्टेड होऊन जाईल. पण यामध्ये आपल्याला सगळं कळणार आहे. यामध्ये जर ऍक्सेप्ट झालं तर आपण आपलं जे वोटर आयडी कार्ड आहे ते डाउनलोड सुद्धा करू शकतो.